मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, शिष्टमंडळ येऊन गेलं, बरीच वेळ चर्चा झाली, मग काय ठरलं? बराच वेळ तुम्ही या ठिकाणी चर्चा केली, खडाजंगीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. नाही, आपण सांगतोय त्यांना, ते समजूनच घेत नाही आहेत. ही तळमळ मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल म्हणून आहे, ते समजूनच नाही घेत. आपण त्यांना काय सांगतोय, जे आर कोणी काढला तुम्ही काढा, प्रमाणपत्र वाटप करा, त्याच्या सूचना द्या लेखी, आम्हाला दाखवा या सूचना दिल्या. इतक्या महिन्याच्या आत, आता ते बोलता बोलता बोलून गेले, तुमच्याकडे पण रेकॉर्ड आहे, ते सांभाळून पण ठेवा की 1 महिन्याच्या आत सगळे मराठवाड्यातले प्रमाणपत्र आम्ही वाटतो. दाखवा तशा सूचना दिलेल्या आहे. सूचनापत्र एक भाग झाला, 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. ह्या सूचना काढा, तातडीनं कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत. 58 लाख नोंदीच्या सापडलेल्यानुसार नसता कडक कारवाई करण्यात येणं, अधिकाऱ्यावर तुला निलंबित करण्यात येईल. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात याव्यात, ह्या सूचना काढा. नसता निलंबित करण्यात येईल अधिकाऱ्यांना. सातारा संस्थांचा जे आर काढा, हे म्हणणं आहे आपलं. गुन्ह्याच्या बाबतच्या सूचना काय आहेत? आता ना शासकीय सूचना पाहिजेत, लेखी फिकी नाही. मला लेखी दे आणि मग ते लेखी दाखवायचं आश्वासन, ते नाही. सूचना प्रशासन स्तरावर काढलेल्या सूचना, शासन आणि प्रशासन स्तरावर काढलेल्या सूचना उद्या येतील. पण 100% ते वापस गेले याचा अर्थ ते उद्याच्याला येणार, जरी आंदोलन सुरू असलं तरी पण. आणि आंदोलन म्हणजे काय बॉम्ब थोडीच येते, एकामेकाला गोळे फेकून हाणायचे. मी तिथं बसलेलो, तिथं ती येतील, त्यात काय एवढं वाईट थोडं आहे. नोंदीवरून तुम्ही संतापल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं की असा कुठं अध्यक्ष आणि अशी कुठं समिती असते का, असा तुम्ही संतप्त सवाल विखे पाटलांना केला. त्यांना ना, मुख्यमंत्र्याला त्यांना कन्फ्यूज करतात अधिकारी. ते घडीत म्हणते तर 61,000 प्रमाणपत्र दिलेत गॅजेटनुसार, अधिकारी म्हणते तर 308 दिले. आहे का ताळमेळ? आणि मग काय होणार? एकदा म्हणतात 58 लाख नोंदी सापडल्यात, एकदा म्हणतात नाही 2.5 लाखच सापडल्यात, एकदा म्हणतात 12 लाखच सापडल्या. आहे का काही ताळमेळ? मग काय चुकीचं आहे? म्हणून मला ते आता ह्या आंदोलनात क्लिअर करायचं. नोंदी किती? तर त्यांनी आता मीडियासमोर मान्य केलं 58 लाख. म्हणलं मला डाटा पाहिजे तेव्हा. आता आम्ही फोन करून सांगतो मराठ्याला, घेतो हे नोंद निघाली, प्रमाणपत्र काढ. दुसरं सांगितलं आम्ही त्यांना, व्हॅलिडिटी द्यायचं सांगा, प्रमाणपत्र. सातारा संस्थांचे ते जी आर काढून घ्या. केसेसच्या संदर्भात बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या संदर्भातले सुद्धा जी आर काढून घ्या. MIDCचे ते निधी राहिलेत. आता बघा कन्फ्युजन किती आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 1 रुपया राहिला नाही. विखे पाटील साहेब म्हणते, त्यांच्या शेजारी बसलेले लाडसाहेब म्हणतात नाही 31 जणांचे राहिले आणखी. आहे का ताळाला मिळेल? ते म्हणतात 95% गुन्हे मागे घेतलेत. विखे पाटील साहेब म्हणतात, मुख्यमंत्री साहेब म्हणतात 1500 गुन्हे होते, त्यातले 800 काहीतरी मागे घेतले. आहे का तळाला मिळेल? त्यामुळं ना ते निव्वळ कन्फ्युजन. म्हणजे यांच्यात एक वाक्यता नाही, म्हणून ते वापस गेलेत ना. ते आत्ता काय म्हणले असते माहिती आहे का? हो इतक्या दिवसात करतो आम्ही, आमकं करतो. त्यांनाही वाटतंय समाजाचा रोष अंगावर घ्यायला नको, जे खरं आहे ते सांगू. आणि मलाही वाटतंय त्यांनी खरं आहे ते करावं. आधार असला शिवाय शासन निर्णय नाही करता येत. मग तुम्हाला आधार आहे इथं जे आर काढायला, त्याप्रमाणे करा. मला वाटतंय उद्याच्याला ते 100% जे आर सगळे अंमलबजावणी करतील, मला असं वाटतं. आणि विचारपूर्वक केलेलं ते मुख्यमंत्र्याला सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतील, 100% सांगतील की नसता त्यांच्यात पडापडी होईल. तोच केलं ते, हे म्हणून तोच केलं ते. त्याच्यापेक्षा आपण सगळ्याला विचारून हे मराठ्यांचं काम केलं आहे, असं करण्यासाठी गेले असं. आणि ते चांगला विषय आहे. हां, 1 दिवस लेट होईल, पण सरकारसाठी तो विषय चांगला आहे आणि समाजासाठी मराठ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. 4 दिवस लेट आरक्षण, पण मराठा समाजाचं नुकसान होणार नाही असं मलाही करायचं नाही, सरकारने पण करू. त्याच्या दिवसभरात काही गोड बातमी येऊ शकते मग? आता त्यांना माहीत पण वाटतंय. ज्या अर्थी ते वापस गेले त्या अर्थी ते तुम्हाला सगळ्या सांगून गेले, कारण ती पण रेकॉर्ड ठेवा. ते मी म्हणलो होतो त्यांना, तुम्ही किती दिवसात प्रमाणपत्र देणार आहे सांगा, किती दिवस व्हॅलिडिटी देणार आहे सांगा, जे आरचं काय सूचना कधी काढणार आहे सांगा. ते म्हणले विचारूनच सांगतो. आता आम्ही विचारून येतो. याचा अर्थ ते पक्क सगळ्या मुख्यमंत्री, मंत्री, समितीच्या पूर्ण मंत्र्याशी, सचिव, आयुक्तांशी बोलून हे काम करतील. आणि उद्याच्याला 100% ते वाटतं तोडगा काढतील. पण आंदोलन होणार आहे 10 वाजता, 100% सुरू 10ला. विखे पाटील मगाशी बोलताना असं म्हणले की काही लोकांच्या नावावरती 15-15, 20-20 नोंदी आहेत. आज शक्य नसतं. उग्ग काहीतरी त्यांनी का म्हटलं?
ते अधिकारी काही सांगत आहेत तिकडून मोग म्हण. आता मंत्र्याला मला सांगा, एखाद्याकडं ही आहे मंत्री आहे किंवा एखाद्याकडे शाळा आहे आणि त्या शाळेचा मास्तराला संस्था चालकाने फोन लावा, चल ह्या असं सांग. अरे ते मास्तर आहे ना, ते जाईन ना नोकरी. ते म्हणतात हा तसंच होतं, परदेशी हाल्याने 15 लिटर दूध दिलं. ते म्हणू शकतं ना, त्याला काय असं कसं चालत? म्हणजे तुमच्याकडे प्रोसिडिंग आहेत. शिंदे समिती कायद्यानं नियुक्त केलेली, तिने 58 लाख नोंदी शोधल्यात आणि आता कुठून निघाल्या 15-15, 16-16. काहीतरी सांगायचं का आपलं? प्रत्येकाची ती नोंद आहे, 58 लाख लोकांच्याच नोंदी आहेत आणि ते त्यांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्यावं लागणार आहे. ते रेकॉर्ड पण आपण मागितलं आणि सातारा संस्थांचा JR पण त्यांना द्यावा लागणार आहे 100%. आणि मला वाटतं ते करतील. चांगली गोष्ट आहे ना, गेलेत तर मी नाही आटत. हां, आज ही सगळी चर्चा झाली, त्यांनी भूमिका मांडली, तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. या एकूणच या सगळ्या चर्चेवरून उद्या काहीतरी आश्वासन त्यांच्याकडून तुम्हाला मिळण्याची शक्यता वाटते का? काय वाटतं? आश्वासन नको दादा. आश्वासन कशाचं देणार तुम्ही? आता JR काढायचा आहे समजा, ते आश्वासन देणार. JR काढलाय, आश्वासन काय देता आता? म्हणजे तुम्हाला लेखी स्वरूपात नाही, मला लेखी देऊन उपयोग नाही. त्यांनी आता प्रशासन स्तरावर सूचना देणं, आदेश देणं गरजेचं आहे की हे बघा, आम्ही अधिकाऱ्यांना आदेश केला आहे, कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, नसता तुम्हाला निलंबित केलं जाईल. व्हॅलिडिटी वितरित करा, नसता तुम्हाला निलंबित केलं जाईल. हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणे अर्ज आला की प्रमाणपत्र द्यानंतर निलंबित केलं जाईल. केसेस संदर्भातल्या सूचना दिल्यात. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या संदर्भात, निधीच्या संदर्भातल्या सूचना दिल्यात. हे बघा, शासनाचं पत्र, शासनाच्या सूचना तुम्ही देणार लेखी पत्र, आणि ते घेऊन काय करू? सूचना द्या तिकडं त्या अधिकाऱ्यांना, त्या सूचनाचं आम्हाला द्या. मग सगळ्याच विषयात, सारथीपासून महामंडळ, सगळ्याच विषयात, बलिदान गेलेल्या कुटुंबापासून केसेसपर्यंत, सातारा संस्थांपासून हैदराबाद गॅझेटियरपर्यंत, 58 लाख नोंदीपासून शिंदे समितीपर्यंत, ह्या सगळ्या. त्यांनी हे सुद्धा मान्य केलं की काही निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे हे थोडंफार याला उशीर लागला, प्रलंबित राहिलं. आणि आम्ही 30-40 अधिकाऱ्याला फोन लावून दिलेत त्यांना आज. आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणी ठुले आहेत मुद्दाम, पाटणला कोणी ठुले आहेत, कराडला कोणी थांबवलेत, फलटणला कोणी थांबवलेत. आम्ही पण हे करून दिले. अहिल्यानगरला कुठं थांबलेत, धाराशिवला कुठं थांबलेत, लातूरला कुठं थांबलेत, नांदेड, परभणी, हिंगोलीला कुठं थांबलेत, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरला कुठं थांबलेत, जळगाव, यवतमाळला कसे थांबलेत, नाशिकला कसे थांबलेत, हे दाखवलं आहे आम्ही सुद्धा. पुण्यात कसे थांबलेत, फोन लावून. त्यांना ते लक्षात आलं की आले अधिकाऱ्यांनी अर्ज दिलेला सुंकमुखारी ना, त्यामुळे ते चिडलेत. म्हणून ते आता सगळ्या मंत्र्यांना विचारते, मुख्यमंत्र्यांना विचारते, आपण असं त्यांना सूचना काढून देतोय, सगळ्यांचा सपोर्ट ठेवा, तेव्हा सरकार हो म्हणणार आणि मग हे येणार. ते नाही म्हणल्यावर हे अंगावर कशाला घेते, किंवा हे हा म्हणल्यावर सरकार कशाला अंगावर घेईन. ते सगळेजण मिळून विचारपूर्वक येऊन सांगणार आहेत असं वाटतंय. आणि उद्या त्याला तोडगा निघेल असं वाटतंय. आणि आम्हालाही असं तोडगा पाहिजे. त्यांनीच JR काढलेत, फक्त सूचना द्या म्हणतो आम्ही अधिकाऱ्यांना, कडक करून घ्या. व्हॅलिडिटी इथून पुढं थांबवू नका, हेच म्हणणं आहे आमचं. इथून पुढं प्रमाणपत्र थांबवू नका, हेच म्हणणं आहे आमचं. सातारा संस्थांनं, कोल्हापूर संस्थांनं, राजर्षी शाहूराजांनं सगळ्याला आरक्षण दिलं. आणि त्यांच्या गॅझेटियरपेक्षा मोठं काय आहे, त्याचा आधार घेऊन JR काढायचा आहे. हे त्याला पटलंय. आता ते गेले, वापस येतील, उद्या येतील. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर थांबून ठेवलं की यांच्यावर कोणाचा दबाव? काय वाटतं तुम्हाला? मला तरी वाटतं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की त्यांना प्रशासनातले अधिकारी शासनातल्या मंत्र्यांना कन्फ्यूज करतात, चुकीची माहिती देतात असं आम्हाला वाटलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर, की हे भांडण अधिकारी सरकारमध्ये आणि मराठ्यामध्ये लावतात असा अंदाजा मला त्यांच्या एकूण उठण्या बसण्याच्या चालीरीतीहून दिसला. त्यामुळे ते इथून जाऊन बऱ्याच गोष्टी टाईट करतील आणि नंतरच आमच्याकडे येतील आणि मराठ्यांचे थांबलेले कामं ती इथून पुढं थांबून देणार नाहीत असं वाटलं. आता उद्या सिद्ध होईल. आणि आमचं तेच म्हणणं आहे, आमची इथून पुढचे कामं मराठा समाजाचे थांबून देऊ नका. नाही थांबल्यावर आम्हाला काय करायचं, आंदोलन करू. पण तुम्ही खोट्या जर सूचनांना आश्वासन देणार असाल, आम्ही थांबत नसतो. आणि इतकी कमजोर आणि कमी ताकदीच्या मराठी नाही आहेत, ते सळो की पळो करतील. एवढं सोपं नाही आहे ते. उद्या किती वाजता उपोषण होणार आहे आणि समाज बांधवांना तुमचं काय आव्हान असेल? उद्या 10 वाजता उपोषण सुरू होणार आहे. उपोषण सुरू असलं तरी सरकार चर्चेला येणार आहे. आम्ही काय त्यांचे दारं बंद केलेले नाहीत.
आणि मराठा समाजाला आव्हान आहे की अंतरवालीकडं उन्हामुळं येऊ नका. आणि तुम्हाला यायचंच असेल भेटायला, आता त्यांनाही करमणार नाही घरी, मला माहिती आहे. या चर्चा फारच्या सुरू राहत्या, त्यांनाही माहिती आहे चर्चा फारच्याच काही खरं नसतं. ऊन प्रचंड आहे, द जीवाची लाईलाई होती, होरपळून निघताय माणूस इथं उन्हात, हे सोपं नाही आहे. हे चटके बसतात. म्हणून मराठा समाज एका दिवशी येऊ पण शकतो. आले तर माझी विनंती, शांततेत यावा, शांततेत जावा. मी तुम्हाला बघल, तुम्ही मला बघा. आपण आले तरी शांततेत जा, पण शांततेत. उद्रेक पुढं काही धिंगाणा काही नको, एवढंच माझं. ठिकाण ठरलंय का याच परिसरात की इतर कुठं ठिकाण ठरलंय का? अंतरवालीच्या शिवारातच, बाहेर नाही करणार. ठिकाण ठरायचं होतं, पण यांची बैठकच आत्ता उचलली. आता आणि ठिकाण काय ठरायचे? उचलायची बाजून ढेकळात नेऊन टाकायची. तुम्ही ढेकळात आणि मी ढेकळात. त्याला काय आता ठिकाण ठरलं तरी मंडप द्यायचा नाही, विषय संपला. तुमच्या मीडियावाल्या सोडून तुम्हाला द्यावाच लागणार आहे, कारण तुमचे मशीन काय गरम होतात, त्यामुळे तुमची ती रेंज उडून जाती. त्यामुळे तुमच्यापुरतं 10 वाजता कुठेही सुरू होऊ शकते या परिसरात. 10 वाजता सुरू होणार. या परिसरात कुठेही कुठंही सुरू होऊ शकतं ते. आणि तिथं ते पण येतील. तिथं काय आता फॅन लावायचा नाही, काही नाही करायचं म्हणल्यावर तयारीच नाही काही. त्यामुळे ठिकाण काय ठरायचं? बास टाकन तिथं ठिकाण, बास टाकली की पळडाच. तिथं काय अडचण आहे? तर एकूणच आपण पाहतोय की नुकतंच या ठिकाणावरून शिष्टमंडळ भेट घेऊन गेलेलं आहे. त्यामुळं उद्या दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगीचा मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.